मंडईची जर आज ना मामा आलाय घ्यायला मोठा, बहीण आली होती ना, मग आजीला भेटायचं चाललंय. आम्ही चाललोय, आम्ही मोठा मामा आलाय नागू मामा घ्यायला. आम्ही मळ्यात चाललोय. उमा आली होती ना, आणि काल आम्ही इकडे अधिक महिन्याच्या त्या पारायणाच्या तिथे आंबे वाटायला गेलो. आम्ही पंढरपूरला गेलो होतो अधिक महिन्यासाठी. आंघोळ पण केली आणि पारायण चालू आहे तिकडे पण जाऊन आलो. आणि खूप ऊन आहे तरी पण आता एक मामाकडे जायचं असतं ना, असं क्रेज ते मुलं आमच्यापेक्षा आमच्या मुलांना जास्त आहे, तर ते इतकी आता बावरलेत ना जायला. आम्ही निघालोय आता, चला भेटू तिकडे मामाच्या मळ्यात. चला 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 की चाललेलो आहे आम्ही. आज काय लागू मामा? नाही मी काय सांगत आता काय बंद कर चाल भाभी लागतंय चल पुढं घेतलं पिशवीला बघ की तरी नाही नाही म्हणली कधीची नाटक करते. हे ग ग बस तसं काही बोलत शिप्पूल बाजूने आम्ही अचानक येणार. पाणी भरून ठेव प्यायचं, हंडान ते स्वच्छ विसरून. काय सांग गोष्ट सांग काय पण सांग आता. भक्ती दिदी आणि आरी मामाची सगळे सगळी मागे आपण सगळे बसू. काय 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 काय
1 वाजले. चला आम्ही जेवण करतो. सोलापूरला गेले ते ना माहिती. शौर्य खाली तर शौर्य मरशील. नागू बाबा नागू बाबा एवढी जाडी जात म्हणत. सगळ्यात जाडी तर तूच आहेस. आता आम्ही ना मामा दुपार झाली सगळे आराम केला. आता आंबराईमध्ये पण गेले होते सगळे आणि आता आम्ही चाललोय शेततळ्यावरती आणि नवीन केळीची बाग बघायला. आज्याजोबरोबर जशी आवड होती तशी मामाला आहे, मामींना आहे आणि ऑब्विसली आम्हाला पण आहे. मला तर खूप छोट्या बहिणीने म्हणजे मामाच्या मामी भावाच्या मामी भाऊ आहे ना मधू विश्वजित, त्यांनी आम्ही त्याच्या बायकोला झाडांची आवड आहे आणि मोठ्या बहिणीला पण आहे. छान छान गुलाबाची झाडं वगैरे लावलेत. पोल्ट्री आहे तिकडं. खूप मोठे 2 शेड आहेत पोल्ट्रीचे. कावेरी जातीच्या कोंबड्या करते बोलली बहिणी त्याच्यात. आत्ता अधिक महिना आहे ना तर कमी घे. चला करते पण गेली फुलाकडं. आम्ही आहे लहान आणि माझ्या मामीत आणि माझ्यात 1च वर्षाचा फरक आहे. होय ना? 1च वर्षाचा फरक आहे. म्हणजे मामी मोठी 1 वर्षाची, मी लहान आहे. हे बच्चे कंपनी मागा. मावशीला मध्ये बसू दे थांब. अजून छोट्या मामा मामीचं शेत. मामी सगळं बघते हे शेत. 10 एकर ऊस करते इकडं. आम्हाला येऊ देऊ नका. चला एक कॅमेरा पुढे घ्या आणि एक कॅमेरा आपण नागू मावशीला आपण गेलो तर आपल्याला काय मोठा पूल पार केला. ते वासा हेच आहे बघ भाड्याचं. आपण चाललोय खूप मोठ्या शेततळ्याकडं. किती कोटी क्षमतेचं? बापरे केवढं मोठं. नको नको मला इथूनच बस. शौर्य बाबा शौर्य नको पुढे जाऊ. हे नागू मामा ते पोवायचं कर की मग काहीतरी. बारामतीला आल्यावर करते. एखादी नाव आणली असती माहिती आहे सोडली. मासे सोडा की याच्यात मग का नाही आवडत. तू नाव का आणली नाही मग? यार पवायला कसलं मामी किती खर्च आलाय? याला 6 लाख रुपये. 6 लाख रुपये. कसलं भारी दिसतंय बघ. वाटलं शेताला पाणी द्यायचं त्यात साठवायचं. खूप खोल आहे ना नागू. आता अजून किती 10 वर्ष झाले याला करून. नाही मग 30 फूट पाणी ह्याच्या वेळेला आलते ना मी. 10 झाले 10 झाले. हं. इथं बसून बघ कॅमेरा इथं ठेवायचा सगळं फिरवायचा. आज जातो कॅमेरा मग नागू मग. विषय संपला. काय तुला काय करतो माझा एवढं भरलं होती वर होती. हे वापरतो ना आपण शेताला पाणी. 3 फूट पाणी कमी झालं. 3 फूट कमी आहे. आणि मग भरलं कधी पाणी? आता पाणी आलतं ना कॅनलला. उन्हान कमी झाले. नाही नाही चालवली. सोडलं कशाने झालं? नागूमाला पोहायला येते का? कळू मग तुला? आपणच पोहायला शिकलो. आपली आई मुळ आणि आजी मुळ. आजची मुळे इतक्या कालवा करायच्या बिरी पशी जाऊ देत. आता ही शेंगा काढणे पैशाले. ही ट्रॅक्टरची चावी आपली ही गाडी 4 आणि 4 रविवारी फुल आहे.
मामी शेतीचा हिशोब करतात, मोठी मामी. प्रगतशील बागायतदार आता त्यांच्याच आपण केळीमध्ये चाललोय भेट द्यायला. मामी, ओ मामी एक मिनिट बघा, आम्ही चाललो होतो तुमच्या शेतामध्ये. जाऊन ये. हा ट्रॅक्टर की सवारी. ट्रॅक्टर मध्ये चाललोय. चला ना. हा चल ट्रॅक्टर पुढे येऊ दे की. संचार गोटा पद्धत बघायला मिळते आपल्याला. या गाईचं पिल्लू आपण घेऊन जायचंय. मामी बोलली घेऊन जा गाईचं. माझी खिलार गाई दिली ना तेव्हापासून मला करमत नाहीये. आजारी होती तर दिली होती. हे मुक्त संचार पद्धत 50 ते 60 गुंठे असेल. एवढं मोठं ओपन हे आहे आणि बांधण्यासाठी हे जर्सी आहेत, म्हशी आहेत, गाया आहेत. चल की चला चल. सगळे बसा. बैलगाडीची. हा इकडे बघा आणि सेल्फी घेऊ. बघ उमा. ट्रॅक्टर मध्ये मज्जा आली, कार मध्ये नाही. जुना ओढा आहे, नॅचरली ओढा आहे. त्याच्यावर आता बंधारा बांधलाय आणि अगदी रणरण त्या वैशाख उन्हामध्ये सुद्धा बघू शकता ह्या ओढ्याला पाणी असतं. चला मग पावसाळ्यात तर खूप हाल होत असतील ना. जायलाच येत नसणार. वाव, हे मामाचा मळा सगळा खोडवा ऊस आहे. आणि आमचे जुने उमा आंबे बघ ना किती आले तिकडे. जुने आंबराईत, हे आंबराई बघू शकता. बापरे किती आंबे भरलेत. खरंच आभाळ पण आले पावसाचं. हे नागू थांब की 1 मिनिट आले. हालतय 1 मिनिट थांब. अरे 1 मिनिट थांब. 1 मिनिट. हा एकदम छान. हे आता कुठून गेली. अरे बाबा ट्रक यायला लागला आता. ही खूप जुनी आमराई आत्ताची आपण बघितली. आजोबांनी त्यांच्या तरुणपणामध्ये लावलेली ती आंब्याची झाड आहे. आता ही 4थी पिढी आहे आंबे खातीये. इतकं आभाळ आलंय बघू शकता. जाईल खाली. हे मधला बांध का आपलं तेव्हा. अरे केळीची बाग. अरे वा छान गाणं मस्त आहे. चला चला येणार नाही. चल मी तर संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही घरी निघालोय थोड्या वेळात. कदाचित 7 किंवा 8 वाजेपर्यंत जाऊ आम्ही, कारण पाऊस आलाय. खूप पावसाने वारा घातलेला. आता मी कॅमेरा बंद करायला लागले. चल उमाद, मोठा पाऊस आला. सीझनचा पहिला पाऊस. तिसरा पाऊस आहे. अरे त्यांच्या इकडे तिसरा म्हणतो सीझनचा हा तिसरा पाऊस आहे. त्याच्या अगोदर यांच्याकडे 2 पाऊस पडून गेले.
लाईट गेली आहे घरामध्ये. पाऊस थांबला की आम्ही निघणार आहे, कारण घरी गाईची धार काढायची आहे. आणि आम्ही सगळेच इकडं आलोय. सगळेच मस्त गेला. वारा आहे जास्त, पावसापेक्षा जास्त वारा आहे आणि पाऊस पुढे पुढे जातोय निघून. शौर्य शिवाची डोळे कसे शिवाची डोळे कसे चमकायला लागले. मस्ती आहे घराची भिजायची काही गरज आहे. चाललंय मसाज आणि बाहेर पाऊस पण लाईट गेले. पार्टी ती पनीर मसाला टाकलाय इकडे लाईट गेली आणि चाललोय तेल चमकी. दिवाळीची गडबड असते, पोरं तेल चंपी कर मावशी हे कर, इतकं दिवस चिड येते ना. 3:30 आंघोळ्या घालायला सुरुवात करते, हा असं होते 5:30 पण. इकडे बच्चे कंपनीचं पाळा पडला जीवच. दिसते का काय रे? उभे जा का शूटिंग करतात. मामानी नवीन बुलेट आणली आहे, आज त्याची पूजा सगळ्यांच्या समक्ष करायची आहे. आज लाईट गेली होती ना. काय 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 पुन्हा मामा मोडायचा. मामा मोडायचं काय? तो म्हणतो भाचीला उचलून पाय गाडीला लावत नाहीत का त्या कडे मोठ्या भाषा. चला चला चला. तू काय म्हणतो मग छोट्या बाळाचे पाय हे कर की उदबत्ती लाव. उदबत्ती लाव की पटकन. थांब हे पकड पकड. हे हार आणलं का? शिवाव आता आम्ही करत आहोत ताट घेऊन ये ना. अरे इकडं आण ताट. थांब पकड पकड. शिवा पाणी भरायला आहे का? माहित आहे रे. बघा, ही नारळ सोडावलं. मी जरा पाय इकडे गेला ना अलीकडे. पाणी टाकू नको त्याच्यावर. बघा पाय अरे त्याच्यावर नाही डाग पडते ज्या इकडे पाय तिकडे आलं. आता मध्ये 3 तास बनव. लांबून घे भक्ती सरळ तिथून घे. एक फ्रेम मध्ये घे. तुला येतो जवळून पण घ्यायचं असतं. अगं नाही जवळ तेच लांबून घेतो ना. इतकं लांब ये अगं, आधी ती ही घालायची त्याला. कुंकुला घ्यायचं. पहिलं हार घालायचं. काय अरे पहिला हार घालायचं असतं. पहिलं हार घालायचं. असं घे शूट. लाईट कलरचा. सगळी फिट येतच नाही खाली. जगताप कंपनी फक्त चला सगळे एक खाली करून या. माझ्याकडे आण नको. आणलं घेतलं. आता वरती लावली त्यांनी. फुलाचं काय करायचं? उभा राहा पटकन सगळीजण. चला पकड छान घे. मम्मीच्या मोबाईल मध्ये क्लिअर फोटो येतो ना सगळं. प्रत्येक वर्षी 7 वाजता. मोबाईल देणं चांगला असेल तर माझा प्लेअर झाला. हे बघा इथं हे इकडे फोटो निघतात. जर हे थांब आता मी नारळ फोडते. हे शाळी पकड. चालू कर. सूर्य का? हा सूर्य पकड. सूर्य पकड. सूर्य छान सूट कर. एक फोटो काढ. हे केलं तरी व्यवस्थित. हा इकडं बघ तोंड इकडे असं फोडायचा. पहिले बोल वर ये इकडून घे इकडून घे. अरे तसं नाही. बघ फोड.
पूर्वेला तोड कर तिकडे आहे पूर्वे. शूटिंग सुरू आहे ना श्रावणी. हा चप्पल नाही येत. अरे तिथं फोडत्या टायरापाशी. लय अँगल असतो. लाईट आली होती यार. काय शोरे एका झटक्यात फोडलं नाही. बस 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 बस. फुटला. अरे अरे ते बोट चेंगरत असतंय. ठेव आता तिथं ठेव. ठेव तिथं. ही नारळाचं पाणीचं घाणले. तू बोडा का पडला ना ह्याला मी बुलेटी दे ना. उभा राहा. नाही देत म्हणून सांगितलं. बरोबर आहे. उगाच खोटी आशा लावती. प्रयत्न तरी कर ना बघ. नाही रिंग नाही. हे नाही, बघा आता पुढे नाही.